वर्ग 10वा विषय गणित भाग 1 पाठ 4 अर्थनियोजन। अर्थनियोजन या पाठातील सराव संच 4.2 मधील आपण उदाहरणे कसे सोडवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रश्न आहे, चेतना स्टोअरने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST काढा, असा हा प्रश्न आहे। सुरुवातीला या ठिकाणी विक्रीवर म्हणजे विक्रीच्या वेळी घेतलेला कर, त्यालाच आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो। चेतना स्टोअर्सने विक्रीच्या वेळी घेतलेला कर जो आहे तो आहे 1,22,500 रुपये ग्राहकाकडून घेतलेला, त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो। आणि चेतना स्टोअरने स्वतः जेव्हा वस्तू खरेदी केल्या, खरेदीच्या वेळी दिलेला जो कर आहे त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, तो आहे 1,05,000 रुपये। आपल्याला जर त्यांचा जे देय GST काढायचा असेल तर आपल्याकडे सूत्र आहे, देय कर बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट। यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला काय मिळतो, देय कर मिळतो। मग या ठिकाणी आउटपुट टॅक्स आहे 1,22,500 रुपये, तर इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 1,05,000 रुपये। 1,22,500 मधून 1,05,000 रुपये वजा केले तर त्याचं उत्तर येतं 22,000 रुपये। म्हणजे या ठिकाणी चेतना स्टोअरला त्यांनी जो व्यवहार केला त्या व्यवहारावर देय GST किंवा देय कर आहे 22,000 रुपये। प्रश्न दुसरा, नजमा या GST कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत। त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण GST 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट क्रेडिट मिळेल व त्यांचा GST काढा, असा हा प्रश्न आहे। या ठिकाणी आपण सुरुवातीला नजमा यांचा आउटपुट टॅक्स लिहू। त्यांचा आउटपुट टॅक्स होईल 14,750 रुपये, जो की त्यांनी वस्तू विकल्यानंतर विक्रीवर गोळा केलेला आहे, म्हणून त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो, जो की 14,750 रुपये आहे। तर नजमा यांचा इनपुट टॅक्स हा 12,500 रुपये आहे। नजमा यांनी जेव्हा वस्तू खरेदी केली तेव्हा त्यांनी दुकानदाराला तो टॅक्स दिला, म्हणून त्याला आपण इनपुट टॅक्स असं म्हणत असतो, तो आहे 12,500। तर या ठिकाणी आपल्याला देय GST काढायचं आहे। देय GST बरोबर सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स। या सूत्राद्वारे आपण देय GST काढत असतो। आउटपुट टॅक्स हा या ठिकाणी 14,750 रुपये आहे, तर इनपुट टॅक्स हा 12,500 रुपये आहे। 14,750 वजा 12,500 या दोन्हीची वजाबाकी येते 2,250 रुपये। म्हणजे या ठिकाणी नजमा यांचा देय GST, त्यालाच आपण देय कर देखील म्हणतो, तो आला 2,250 रुपये। तर नजमा यांना 12,500 रुपयाचे इनपुट टॅक्स क्रेडिट या ठिकाणी मिळेल। प्रश्न तिसरा, आमिर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये GST गोळा केला। मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या, तर प्रत्येक व्यवहारात देय GST काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा CGST व SGST काढा, असा हा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये साखळी व्यवसाय झालेला आहे। आता हा साखळी व्यवसाय कोणाकोणामध्ये, आमिर एंटरप्राइज, अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर या 3 दुकानदारामध्ये झालेला आहे। याच्यामध्ये झालेला आपल्याला GST पहिल्यांदा निश्चित करायचं आहे। तर सुरुवातीला आपण जर लक्षात घेतलं तर आमिर एंटरप्राइजने अकबरी ब्रदर्सला माल विकलेला आहे,
मग आमिरी एंटरप्राइजेससाठी आउटपुट टॅक्स जो आहे 4100 आहे, म्हणजे तो गोळा केलेला टॅक्स त्यांनी. परंतु आमिरी एंटरप्राइजने वस्तू खरेदी करताना समोरच्याला दिलेला टॅक्स जो आहे इनपुट टॅक्स क्रेडिट तो आहे 3800 रुपये, तो लिहिला आपण. मग आमिरी एंटरप्राइजेससाठी देय GST होईल आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स क्रेडिट 4100 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट 3800, त्यांची वजाबाकी येईल 300 रुपये. म्हणजे आमिर एंटरप्राइजेससाठी देय GST होईल 300 रुपये. परंतु आपल्याला माहिती आहे CGST आणि SGST हा GSTच्या निम्मा असतो, म्हणून CGST बरोबर SGST बरोबर 300/2 बरोबर 150 रुपये. म्हणजे या ठिकाणी आमिरी एंटरप्राइजेससाठी CGST आणि SGST हा 150 रुपये येईल. आता जर आपण प्रश्नाच्या दुसऱ्या भागाकडे जर पाहिलं तर या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये त्यांनी मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सला कडून माल खरेदी करला. याचा अर्थ असा आहे की अकबरी ब्रदर्सने मयंक फूड कॉर्नरला त्या बाटल्या सॉसच्या विकलेल्या आहेत, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे अकबरी ब्रदर्सने व्यवहार केला आहे मयंक फूड कॉर्नरला. आता अकबरी ब्रदर्ससाठी आउटपुट टॅक्स आहे 4500 रुपये, म्हणजे त्यांनी गोळा केला प्रत्यक्षात 4500, परंतु 4100 कोणाला दिलेले ते आमिरी एंटरप्राइजला, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा इनपुट टॅक्स होईल 4100. त्याचप्रमाणे देय GST मागच्याप्रमाणेच आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स 4500 वजा 4100 बरोबर 400. मग या ठिकाणी देय GST अकबरी ब्रदर्ससाठी येईल 400 रुपये. म्हणजेच मग CGST SGST हा GSTच्या निम्मा असतो पुन्हा, म्हणून 400/2 बरोबर 200 रुपये. अशा प्रकारे या व्यवहारामध्ये आपण CGST आणि SGST या ठिकाणी काढलेला आहे. आता मयंक फूड कॉर्नरने त्या घेतलेल्या ज्या सॉसच्या बाटल्या आहेत त्या कोणाला विकल्यात त्याचा उल्लेख प्रश्नामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला मयंक फूड कॉर्नरसाठी CGST आणि SGST काढण्याची आवश्यकता नाही. प्रश्न 5वा, मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने 6000 रुपयेवर 18% GST देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या कर बीजकात केंद्राची व राज्याची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये सुरुवातीला या ठिकाणी फक्त जेव्हा वस्तू खरेदी केली त्यावेळेस 18% GST दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वस्तू खरेदीच्या वेळी असलेला जो GSTचा दर आहे तोच काय असणार आहे, वस्तू विक्रीच्या वेळी असेल. म्हणजे या ठिकाणी GSTचा दर 18% असेल. मग आपल्याला सुरुवातीला इथं GST काढावे लागेल. GST आपण करपात्र रकमेवर काढतो. ती वस्तू ते सौंदर्य प्रसाधने 10,000 रुपयाला विकली, त्यामुळे या ठिकाणी करपात्र रक्कम ही 10,000 रुपये असणार आहे. म्हणजे 10,000 रुपयाचे 18%. मग 10,000 गुणिले 18% म्हणजे 18/100. मग 10,000मधले 2 शून्य आणि 100वरचे 2 शून्य कॅन्सल होतील, तिथं राहील फक्त 100 गुणिले 18 आणि 100 गुणिले 18 बरोबर येईल 1,800 रुपये. म्हणजे या व्यवहारामध्ये जो GST असेल तो असेल 1,800 रुपये. पुढं आपल्याला CGST आणि SGST काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे CGST आणि SGST हा पुन्हा GSTच्या निम्मा असतो, म्हणून CGST बरोबर SGST बरोबर GST/2. 1800/2 बरोबर 900 रुपये. या ठिकाणी एक लक्षात घेणं आवश्यक आहे की ब्युटी प्रॉडक्ट्सने जे करबीजक तयार केलेलं आहे ते करबीजक स्वतःचं नसून त्या ग्राहकाचं आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स या दोन गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता